6वी जो बदललेला सिलेबस आहे त्यामधील प्रकरण 5वे आणि स्वाध्याय 5 या ठिकाणी आपण बघत आहोत, जो की आजचा व्हिडिओ पालक आणि विद्यार्थी या दोघांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. बघूया पहिला प्रश्न काय आहे. पहिला जो प्रश्न आहे त्यामध्ये अचूक पर्याय निवडा असा दिलेला आहे. त्यातला पहिला प्रश्न, 75 या संख्येचा सर्वात लहान मूळ अवयव कोणता? आता त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल बघा, अवयव काढून घ्यावे लागतील. मग अवयव काढले तर 5 नी भाग जातो, 5 एके 5, 2 राहिले, 5 5 25, परत एकदा 5 नी जातो, 5 त्रिक 15 आणि 3 एके 3. आता सर्वात लहान मूळ अवयव कोणता आलेला आहे तर 3 आलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी ब या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने दुसरा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा, तर 17 व 18 या संख्यांच्या सर्वात लहान सामायिक विभाजक कोणता असं विचारलेलं आहे. ठीक आहे. 17 ही काय आहे बघा आपली, तर मूळ संख्या आहे, त्यामुळे 1 गुणिले 17 हे असे अवयव पडणार आहेत. आणि 18 चे अवयव पडला तर बघितला तर या ठिकाणी बघा 92 18 होतात आणि 3 त्रिक 9 होतात, म्हणजे 3 दोन्ही 6, 6 त्रिक 18 झाली. बरोबर आहे. दोघांचे सामायिक अवयव काय आहे का, नाही, पण प्रत्येक संख्येचा एक हा अवयव असतोच, म्हणून दोघांच्यात एक हा सर्वात लहान विभाजक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक अ या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. हा होता आपला पहिल्यातला दुसरा. जाऊया आता प्रश्न क्रमांक 2 वरती. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ नक्की शेअर करा. तर बघा काय सांगितलेलं आहे, खालील विधानांसमोर सत्य की असत्य लिहा. प्रत्येक मूळ संख्येचे फक्त 2 अवयव असतात. ठीक आहे. तर आता मूळ संख्येचा विचार केला तर या ठिकाणी बघा 5 ही मूळ संख्या आहे, तर 5 चे अवयव काय असणार आहेत, 1 गुणिले 5. त्याच्यानंतर 11 जर संख्या घेतली तर 1 गुणिले 11, म्हणजे हे काय झाले बघा, ती संख्या आणि 1 हे असे 2 अवयव त्यांचे असणार आहेत. ठीक आहे. म्हणजे पहिलं जे विधान आहे ते काय आहे, आपलं सत्य विधान आहे. ठीक आहे. आता दुसऱ्या विधानाकडे जाऊया. काय सांगितले बघा, 2 मूळ संख्यांचा गुणाकार नेहमी मूळ संख्याचे असतो. आता 2 मूळ संख्यांचा गुणाकार म्हणजे इथं 11 गुणिले 5 केला, आताच आपण बघितलं ह्या 2 मूळ संख्या आहेत. बरोबर आहे. 11 5 किती झाले, 55 झाले. पण 55 ही मूळ संख्या आहे का, नाही. म्हणजेच दुसरं विधान हे काय असणार आहे, आपलं असत्य असणार आहे, कारण दुसरी संख्या ही काय आलेली आहे, त्यांचा गुणाकार ही संयुक्त संख्या आलेली आहे. आता पुढचा प्रश्न जो आहे तो काय सांगितलेला आहे बघा, मसावी हा लसावीचा विभाजक असतो. बरोबर आहे. कारण आता जर समजा 5 15 घेतले आणि 5 घेतले तर 2 जर संख्या असेल तर काय असतं, तर ही या पाड्यात ही संख्या असणार आहे, म्हणजेच काय झालं, तर मसावी हा काय असणार आहे, लसावीचा विभाजक असणार आहे. ठीक आहे. हे विधान सुद्धा सत्य आहे. आणि आता चौथं गणित काय दिलेलं आहे ते बघूया. लसावी हा दिलेल्या संख्येपेक्षा मोठा किंवा त्या संख्यांमधील सर्वात लहान संख्ये एवढा असतो. असतो का असं, तर नाही. त्याच्यामुळं 4 नंबरचं विधान आहे ते काय आहे बघा, तर असत्य आहे. ठीक आहे. हा होता आपला दुसरा प्रश्न. जाऊया आता पुढच्या म्हणजेच तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा, या ठिकाणी खालील संख्या मूळ अवयवांच्या गुणाकारांच्या रूपात लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता 91 जर बघितलं तर या ठिकाणी बघा, 13 साती किती होतात, तर 91 होतात आणि या दोन्ही मूळ संख्या आहेत, म्हणजेच 91 चे अवयव हे काय असणार आहेत, आपले 13 गुणिले 7 हे असणार आहेत. ठीक आहे. मूळ संख्यामध्ये लिहायचे असतात. दुसरं काय आहे, तर 160. आता 160 चे अवयव पडले, 2 नी भाग जातो, मग 2 नी घालवला, 2 8 16, बे 0 0, बे चौक 8, बे 0 0, बे दोन्ही 4, बे 0 0, बे के बे 0 0, बे पंचे किती झाले, तर 10 झाले आणि 5 एक्के 5 झाले, म्हणजेच 160 याचे अवयव काय आले बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. किती वेळा आहे बघा, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 आणि हे 5 तसेच. ठीक आहे. हे झाले आपले 160 चे अवयव. आता राहिले होते ते आपले काय आहे बघा, तिसरं गणित जे आहे ते आहे आपले 89. आणि 89 ही संख्या काय आहे, तर मूळ संख्या असल्यामुळे ह्याचे अवयव 1 गुणिले 89 एवढेच असणार आहेत, किंवा नुसते 89 लिहिलं तरीही चालेल. ठीक आहे.
हा होता तिसरा प्रश्न. जाऊया आता चौथ्या प्रश्नाकडे. पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून लिहू शकता. चौथा प्रश्न बघतोय. काय सांगितलेलं आहे बघा. तर खालील संख्यांचा मसावी काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. चौथ्यातलं पहिलं काय सांगितलेलं आहे बघा. 21 आणि 42 आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी डायरेक्ट आपण उत्तर लिहू शकतो. 21 दोन्ही किती होतात तर 42 होतात. म्हणजे 21 हा काय असणार आहे त्यांचा मसावी असणार आहे. पण आपल्याला काढून लिहायचं आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट काय करूया. 21 चे अवयव पाडले तर इथं बघा 3 सत्ते 21 आणि 7 एके 7 आले. ठीक आहे. 42 चे अवयव जर पाडले, बे दोन्ही 4 बेके बे, 3 सत्ते 21 आणि 7 एके 7. ठीक आहे. आता 21 चे अवयव काय होते आपले तर 3 गुणिले 7 होते. 42 चे अवयव काय होते बघा तर 2 गुणिले 3 गुणिले 7 होते. सामायिक अवयव असतात ते कोणकोणते आहेत बघा. तर ह्या दोघांच्यात समान असणारे अवयव म्हणजे 3 आले, इथं 7 आहे म्हणून या ठिकाणी 7 आले. गुणाकार लिहा किंवा डायरेक्ट कॉमा देऊन लिहिला तरीही चालेल. आता मसावी म्हणजेच काय असतो तर मसावी म्हणजे या दोघांच्या सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच मसावी असतो. म्हणजे 3 गुणिले 7 केले तर या ठिकाणी किती आलेलं आहे 21 हे उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. हा होता आपला चौथ्यातला पहिला प्रश्न. ठीक आहे. आता जो दुसरा प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा आहे होमवर्क साठी, कारण आपण आतापर्यंत मसावी कसे काढायचे याची बरीच उदाहरणं तुम्हाला सोडवून दिलेली आहेत. जर तुम्हाला नाही जमला तर तुम्ही मला कमेंट करू शकता. बघूया आता तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. तर 120 आहे, नंतर 180 आहे आणि 240 सुद्धा आहे. पहिल्यांदा काय करूया एकेकांचे अवयव पाडत जाऊया. अवयव पाडत गेलं तर इथं दोन्ही भाग जातो. बेसक 12 बे शून्य शून्य आले. दोन्ही भाग गेला बेत्रिक 6 बे शून्य शून्य, बेके बे, बे पंचे 10, एक राहिली ना बाकी इथं. त्याच्यानंतर 3 5 15 आले आणि 5 एके 5 या ठिकाणी अवयव आलेले आहेत. आता 180 चे अवयव पाडले तर बघा 92 18 बे शून्य शून्य, नंतर दोन्हीच पाडूया. बे दोन्ही बे चोक 8, एक राहिले, बे पंचे 10 झाले. 5 नी जातो, 5 9 45 झाले. 9 म्हणजे 3 त्रिक 9 झाले आणि या ठिकाणी 3 एके 3 आलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचं म्हणजे 240 चे अवयव काय असणार आहेत बघा. या ठिकाणी बेके बे, बे दोन्ही 4 बे शून्य शून्य, बेसख्ख 12 बे शून्य शून्य, बेत्रिक 6 शून्य, बेके बे, एक राहिले, बे पंचे 10 झाले. 15 म्हणजे 3 5 15 आणि 5 एके 5 या ठिकाणी आलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला हे सर्व अवयव पहिल्यांदा लिहून घ्यायचे. 120 चे अवयव कोणते होते बघा. 1 2 3 वेळा 2, 1 2 3 गुणिले 3 गुणिले 5. 180 चे काय असणार आहेत बघा. तर 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 3. ठीक आहे. आणि शेवटचं म्हणजे 240 त्याचे अवयव काय असणार आहेत या ठिकाणी बघा. 1 2 3 4 म्हणजे 1 2 3 आणि 4 इथं गुणिले 3 गुणिले 5 असणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचे पहिल्यांदा सामायिक अवयव या ठिकाणी लिहून घ्यायचे आहेत. सामायिक अवयव कोणकोणते आहेत बघा. 2 आहे 2 आहे 2 आहे प्रत्येकातले सामायिक अवयव. त्याच्यानंतर काय असणार आहे बघा. 2 2 2 म्हणून परत एक 2 आला. अजून काय आले बघा. 2 आहे का नाहीये त्यामुळे हे 2 येणार नाही. मग अजून आहे आपला 5 5 आणि 5 म्हणजे अजून एक 5 आला. इथं बघा 3 3 आणि 3 आहे म्हणून इथं 3 आला. ठीक आहे. म्हणजेच या सर्वांचा मसावी जो आहे तो काय असणार आहे आपला मसावी बरोबर बे दोन्ही 4 झाले, 4 पंचे 20 झाले आणि 20 त्रिक किती झाले तर 60 या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे. हा होता आपला चौथ्यातला तिसरा प्रश्न. स्क्रीनशॉट हवा असेल तर काढून घेऊ शकता. जाऊया आता पाचव्या प्रश्नाकडे. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या, तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ नक्की शेअर. आता पाचवा प्रश्न आहे तो बघूया. या ठिकाणी खालील संख्यांचा लसावी काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता इथं बघा पाचव्यातला पहिला प्रश्न 11 आणि 16 आहे. ठीक आहे. आता 11चे तरी काय अवयव पडतात का या ठिकाणी नाहीत पडत. म्हणजे 11 एके काय असणार आहे 11 असणार आहे. आणि 16चे अवयव आता डायरेक्टली पण काढू शकतो आपण. बे दोन्ही 4 झाले, 4 दोन्ही किती झाले 8 झाले आणि 8 दोन्ही किती होतात तर 16 होतात. बरोबर आहे. पण आता या ठिकाणी बघा एकही सामायिक अवयव नाही. बरोबर आहे. सामायिक अवयव काय आहे का नाही. मग आता असामायिक अवयव कोणकोणते आहेत यामध्ये तर सगळेच आहेत. मग आता
त्याऐवजी आपण काय करू शकतो बघा, 11 गुणिले 16 या ठिकाणी करू शकतो. म्हणजेच लसावी बरोबर काय असणार आहे, तर 16 एके 16, 16 एके 16 आणि 1 17, म्हणजे यांचा दोघांचा लसावी हा 176 असणार आहे. ठीक आहे. आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न काय सांगितलंय बघा, तर दुसऱ्या प्रश्नामध्ये डायरेक्ट उत्तर लिहू शकताय तुम्ही. 49 हा काय असणार आहे, त्यांचा लसावी असणार आहे. पण आता ते आपल्याला काढून लिहायचं, म्हणजे 7 आणि दुसरी संख्या आहे आपली 49. ठीक आहे. 7 नी भाग गलवला, 7 एके 7, 7 7 49, परत एकदा 7 एके 7 आले. ठीक आहे. आता मसावी लसावी बरोबर काय असणार आहे या ठिकाणी, तर 7 गुणिले 7, कारण या दोघांचा आपण गुणाकार करतो. म्हणजेच किती झाले बघा, या ठिकाणी 49 ही ती संख्या असणार आहे. ठीक आहे. बघूया आता पुढचा, म्हणजेच तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितले बघा, 16, 48 आणि 6 दिलेले. एकत्रच अवयव पाड्या म्हणजे लसावी काढायला सोपं जातं. ठीक आहे. दोन्ही भाग जातो, 82 16, 2 दोन्ही 4, 2 चौक 8, 2 त्रिक 6. परत 8 नी भाग जातो, पण आपल्याला कसल्या संख्या लागतात, तर छोट्या म्हणजेच मूळ संख्या लागतात. 2 नी भाग घालवला तर या ठिकाणी बघा 2, 2 चौक 8, 2 के 2, 2 दोन्ही 4 आणि हे 3 तसेच ठेवले. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 न भाग घालवला, हे 4 तसेच ठेवले. 3 चौक 12 झाले आणि 3 एके 3 झाले. आता या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट भाग 4 नी घालवू शकताय, पण आपल्याला मूळ संख्या घ्यायच्यात म्हणून 2 नी घातलं. 2 दोन्ही 4, 2 दोन्ही 4 हे 1 आले. परत एकदा 2 नी भाग गेला, म्हणजे राहिले काय बघा या ठिकाणी, तर 2 के 2, 2 के 2 आणि लसावी काय असणार आहे, तर या सर्वांचा गुणाकार म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2, म्हणजेच किती आले बघा, 2 दोन्ही 4, 4 त्रिकम 12, 12 दोन्ही 24, 24 दोन्ही किती आले, तर 48 आलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते किती आहे, 48 इतकं आहे. ठीक आहे. आता 6वा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया, तो आहे सोडवा. दोन संख्यांचा गुणाकार 120 जर त्यांचा लसावी 60 असेल तर मसावी किती असेल. ठीक आहे. 6व्यातला पहिला प्रश्न आहे. देताना आपल्याला काय दिलेलं आहे बघा, तर दोन संख्यांचा गुणाकार किती आहे, 120 आहे. ठीक आहे. लसावी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, तो किती आहे, 60 आहे. आणि आपल्याला काढायचं काय आहे, तर मसावी या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. यासाठी एक सूत्र आहे. सूत्र काय आहे, तर बघा, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. ठीक आहे. आता दोन संख्यांचा गुणाकार काय आहे, दोन संख्यांचा गुणाकार 120 आहे. लसावी किती दिलेला आहे, 60 आहे. आणि मसावी आपल्याला काय करायचं या ठिकाणी, काढायचं आहे. बरोबर आहे. आता हे 60 हे होते ते गुणाकारात होते, तिकडे आल्यानंतर भागाकारात जातील. म्हणजेच मसावी बरोबर 120 भागिले 60 केले. शून्याला शून्य गेली, 6 एके 6, 6 दोन्ही 12 आले. म्हणजे यांचा जो मसावी आहे तो किती असणार आहे, तर 2 इतका असणार आहे. ठीक आहे. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. आता त्यातलाच दुसरा प्रश्न आहे. काय सांगितलेलं आहे बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला, तर जे एक संख्या व 16. ठीक आहे. म्हणजे एक संख्या आहे ती आपल्याला काय करायची या ठिकाणी, काढायची आहे. ठीक आहे. दुसरी संख्या काय दिलेली आहे आपल्याला, दुसरी संख्या या ठिकाणी 16 दिलेली आहे. ठीक आहे. अजून काय दिलेले आहे आपल्याला, तर मसावी सुद्धा दिलेला आहे जो की 4 आहे. आणि लसावी बरोबर किती आहे, 48 आहे. तर ती संख्या कोणती असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता ती संख्या आपण काय करूया, एक्स घेऊया. आता सूत्र काय आहे, तर दोन संख्यांचा गुणाकार. प्रत्येक वेळेला सूत्र लिहिणं गरजेचं आहे, जेणेकरून काय होतं, तर ते लक्षात राहतं. मग आता इथं काय असणार आहे आपलं, मसावी गुणिले लसावी. ठीक आहे. दोन संख्यांचा गुणाकार किती आहे, एक्स गुणिले 16. मसावी किती आहे, 4 आहे. आणि लसावी किती आहे, 48 आहे. बरोबर आहे. आता हा 16 गुणाकारात होता, तो इकडे गेल्यानंतर भागाकारात जाईल. म्हणजेच एक्स बरोबर 4 गुणिले 48 भागिले 16. 16 32, 16 त्रिक 48. बरोबर आहे. आणि 4 त्रिकम किती झाले, तर 12 झाले. म्हणजेच जी पहिली संख्या आहे ती किती दिलेली आहे आपल्याला, तर 12 इतकी दिलेली आहे. ठीक आहे. हा होता आपला दुसरा प्रश्न.
जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर काढून घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून ही गणित लिहून घेऊ शकता. ठीक आहे, जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या, मित्रांना शेअर करा आणि त्याच पद्धतीने चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा. तिसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा या ठिकाणी. तर एका सुताराकडे 2 लाकडी पट्ट्या आहेत. ठीक आहे, एका पट्टीची लांबी 54 इंच आहे आणि दुसऱ्या पट्टीची लांबी 72 इंच आहे. त्याला या दोन्ही पट्ट्यांचे समान लांबीचे तुकडे करायचे आहेत, जेणेकरून लाकडी पट्टी शिल्लक राहणार नाही. तर त्याने पट्ट्यांचे जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करावेत? तर अशा वेळेला मसावी काढायचा. ज्यावेळेला जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे येईल असं येईल गणित त्यावेळेला. आता एक पट्टी किती लांबीची आहे? तर 54 इंचची आहे. ठीक आहे, आणि दुसरी पट्टी ही किती आहे? तर 72 इंचची आहे. ठीक आहे, दोन्ही पट्ट्यांचे समान तुकडे करायचे आहेत. मग आता काय करायला लागेल आपल्याला? तर मसावी काढायचा आहे आपल्याला. मग 54 चे अवयव आणि 72 चे अवयव या ठिकाणी आपण काढू शकतो. ठीक आहे, बे दोन्ही 4, 1 राहिले, बेसाती 14, 3 नव्वे 27 झाले, 3 त्रिक 9 झाले आणि 3 एके 3 आलेलं आहे. ठीक आहे, 72 चे अवयव पाडले. बे त्रिक 6, 1 राहिले, बेसख 12 झाले, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 चोक 12, बे दोन्ही 4 आणि बे एके बे झालेलं आहेत. आता अवयव लिहून घेतले तर या ठिकाणी 54 चे अवयव 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 किंवा तुम्ही भागाकार पद्धतीनं काढला असता तरीही चाललं असतं, पण शक्यतो आपण काय करतो? अवयव पद्धतीनं काढतो, म्हणून आपण या ठिकाणी अवयव पद्धतीनं काढलेले आहेत. ठीक आहे, गुणिले 2 गुणिले 2. आता आपल्याला काय करायचं आहे? तर सामायिक अवयव पहिल्यांदा लिहून घ्यायचे. काय आहेत बघा? 2 आहे, इथं सुद्धा 2 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, म्हणून 3 सुद्धा सामायिक आहे. अजून एक 3 आहे जे की सामायिक आहे. अजून काय आहे का सामायिक यामध्ये? नाही. म्हणजेच मसावी काय असणार आहे याचा? तर 3 दोन्ही 6 झाले आणि साइन त्रिक किती झाले? तर 18 इंच चे तुकडे आपल्याला या ठिकाणी करावे लागणार आहेत. मग तुम्ही खाली या ठिकाणी लिहू शकता. त्याने काय करायला लागेल? त्याने पट्ट्यांचे जास्तीत जास्त 18 इंच लांबीचे तुकडे करावेत. हे वाक्य खाली या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, आता चौथा प्रश्न आणि तो शेवटचा प्रश्न सुद्धा आहे. काय सांगितले बघा? तर समीप जवळ 84 आंबे आणि 105 सफरचंद आहेत. चौथा प्रश्न आहे. आंबे जे आहेत ते किती आहेत बघा? 84 आहेत. ठीक आहे, आणि सफरचंदे किती दिलेले आहेत या ठिकाणी? 105 आहेत. त्याला ही फळे खोक्यामध्ये ठेवायची आहेत, जेणेकरून प्रत्येक खोक्यात फळांची संख्या समान असेल आणि एका खोक्यात फक्त एकच प्रकारचे फळ असेल असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी पहिली गोष्ट बघा, त्यामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्याने एका खोक्यात जास्तीत जास्त किती फळे ठेवावीत आणि दुसरा आहे फळे ठेवण्यासाठी त्याला कमीत कमी किती खोकी लागतील असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला फर्स्ट काय करायला लागेल? तर त्याने एका खोक्यात जास्तीत जास्त किती फळे ठेवावीत हे काढून घ्यायला लागेल, म्हणजेच मसावी काढून घ्यावा लागेल. बरोबर आहे, मग मसावी काढताना आपण काय केले? तर 84 चे आणि 105 यांचे अवयव काढून घेतले. तर काय येतील अवयव या ठिकाणी बघा? तर 2नी भाग जातो, म्हणून बेचोक 8, बेदोनी 4, बेदोनी 4, बेके बे, 3 सत्ते 21 आणि 7 एके 7 हे झाले आपले 84 चे अवयव. 105 चे अवयव 5 दोन्ही 10, 5 एके 5, त्याच्यानंतर 3 सत्ते 21 आणि 7 एके 7 झाले. बरोबर आहे, अवयव लिहून घेतले आपण. 84 चे अवयव काय आले होते आपले बघा? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7 आले आणि 105 चे अवयव 5 गुणिले 3 गुणिले 7 आलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं? त्यामध्ये सामायिक अवयव किती आहेत बघा यामध्ये? तर एक तर 7 आहे, इथं सुद्धा 7 आहे. बरोबर आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, म्हणजे 3, म्हणजे 7 त्रिक किती झाले? 21 झाले. म्हणजेच मसावी किती आलेला आहे आपला? 21 आलेला आहे. आणि जे पहिलं गणित आहे इथं तुम्ही लिहू शकता, एका खोक्यात जास्तीत जास्त किती फळं बसणार आहेत? 21 फळे असतील. ठीक आहे, हा झाला आपला चौथ्यातला पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा त्यांनी? तर अशी किती खोकी, कमीत कमी किती खोकी लागतील असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, मग यासाठी काय करायला लागेल बघा आपल्याला? तर आता एकूण फळं किती आहेत आपली?
तर 84 अधिक 105. दोघांची बेरीज केली तर 9, 8 आणि 1 आले. बरोबर आहे. ही झाली एकूण फळे. एका जो एक बॉक्स आहे त्यामध्ये एकूण फळे किती आहेत? 21 आहेत. बरोबर आहे. मग इथे लिहू शकता तुम्ही एका खोक्यात किती फळे आहेत? 21 फळे. मग आता खोकी किती हे जर काढायचं झालं तर आपल्याला काय करायला लागेल बघा. तर एकूण फळे भागिले एका खोक्यातील फळे असणार आहेत. ठीक आहे. काय असणार आहे मग? 189 भागिले 21 केलं तर उत्तर किती आले? तर 21 90 किती होतात? तर 189 असतात. म्हणजेच खोकी किती लागणार आहेत त्यांना? 9 खोकी त्यांना लागणार आहेत. ठीक आहे. हा होता आपला शेवटचा प्रश्न. स्क्रीनशॉट हवा असेल तर काढून घेऊ शकता. पहिल्यांदा काय केलेलं? अवयव पाडलेले, त्याच्यानंतर मसावी काढला. मसावी नंतर एकूण फळे किती आहेत ते काढली. एका खोक्यात 21 फळे आहेत तर खोकी किती लागतील? तर एकूण फळे भागिले खोक्यातील एका खोक्यातील फळे असणार आहे. भाग घालवला तर आपल्याला 9 खोकी या ठिकाणी लागणार आहेत. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा आजचा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आणि त्याचप्रमाणे जर बाकीचेही प्रकरण तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. उद्या भेटूया पुढचे प्रकरण घेऊन, ज्यामध्ये आपण 6वे प्रकरण बघणार आहे, अपूर्णांक. धन्यवाद.